नमस्ते, मी मिलिंद विष्णू साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मीडिया संघटना या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून काम करीत आहे. गेले कित्येक दिवस झाले आमच्या संघटनेच्या वतीनं मागासवर्गीय निधीचा गैरवापर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. यासाठी आवाज उठवला होता. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन पुणे विभाग, पुणे नगर परिषद प्रशासन शाखा यांना आमच्या संघटनेच्या वतीने पत्र पाठवले होते व या संदर्भात मागणी केली होती की मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी 5% निधीतून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या भागात निधी खर्च करण्याऐवजी काळी खण सुशोभीकरण यासाठी एकाच कामावर 12,83,00,000 रुपये खर्च केलेले आहेत. ते बेकायदेशीरपणे खर्च केलेले आहेत. मागासवर्गीय निधीचा वापर चुकीच्या ठिकाणी केलेला असा आरोप आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात आला होता आणि त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला होता. यामध्ये मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणारे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी व शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे. कारण मागासवर्गीय निधीचा वापर कोणत्या ठिकाणी अन्य ठिकाणी करता येत नाही, पण या भाद्दराने बेकायदेशीर बांधकाम या ठिकाणी करून मागासवर्गीय निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर केलेला आहे. मग यांची चौकशी कोण लावणार? तसेच या व्यक्तीने बेकायदेशीर बांधकामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते केलेले आहे. हे देखील बेकायदेशीर आहे. याला तपास करण्यासाठी पुरावा म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आणि चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने बांधकाम बेकायदेशीर केले किंवा अतिक्रमण बेकायदेशीर केले तर नगरसेवकाचे किंवा सरपंचाचं सदस्यपद जातं. मग आयुक्त साहेबांनी व शहर अभियंता यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे, मागासवर्गीय निधीचा गैरवापर केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी निधी खर्च केलेला आहे. मग या व्यक्तीने बेकायदेशीर करणे बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार? या संदर्भात आज आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि यांना मागणी केलेली आहे की आम्हाला आयुक्त व शहर अभियंता यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी व मागणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी निवेदना स्वरूपात आज तक्रार दाखल करत आहोत. त्याचबरोबर या आयुक्तांच्या वरिष्ठ व खात्याने आम्हाला 16/12/2025 आमच्या निवेदनाची दखल घेऊन पत्रव्यवहार केलेला आणि आम्हाला उत्तर पाठवलेलं आहे की या संदर्भात आयुक्त यांनी सदर संघटनेने जे निवेदन टाकलेलं आहे, मिलिंद विष्णू साबळे महाराष्ट्र राज्य प्रभारी यांनी मागणी केलेली आहे, त्या पत्राचे उत्तर द्यावे असे जवळजवळ 16/12/2025 पत्रव्यवहार केलेला आहे. आज 2026 मला 3रा महिना चालू आहे, तरी देखील हे आपले सांगलीचे महापालिका आयुक्त व शहर अभियंता या पत्राचे उत्तर अजून देत नाहीत. एवढा निष्काळजीपणा या व्यक्तीने करत आहेत असा दिसत आहे. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती करत आहोत की यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी आणि फौजदारी स्वरूपात मागणी करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा मागणी करत आहेत की परवानगी द्यावी. कारण मागासवर्गीय निधी खर्च चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि तो देखील 12,83,00,000 रुपये खर्च केलेला आहे. हे बेकायदेशीर खर्च केलेला आहे आणि यांच्या बेकायदेशीर बांधकामामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील उद्घाटनाला बोलवणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. म्हणून यांची चौकशी झालीच पाहिजे. म्हणून या स्वरूपात पुन्हा एकदा मागणी करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.